नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। लातूर नंतर आता सीबीआयकडनं नांदेड शहरात छापेमारी करण्यात आलेली आहे। संशयित पालक आणि विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे। नीट परीक्षेतील काही प्रश्न या विद्यार्थ्यांना आधीच मिळाले होते अशी देखील माहिती सीबीआयच्या तपासात उघड झाली आहे। पैसे देऊन पेपर विकत घेतल्याचा संशय आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या पथकानं नांदेड शहरात पुन्हा एकदा धडक कारवाई केली। सीबीआयनं शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 वेगवेगळ्या ठिकाणी 7 ते 8 तास झाडाझडती घेतली। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून 2 विद्यार्थिनी आणि त्यांच्या कुटुंबियांची कसून चौकशी करण्यात आली आहे। तर पूर्वी चौकशी केलेल्या आणखी एका ठिकाणी जाऊन पथकानं पुन्हा तपास केला। या धाडससत्रामुळे नांदेड शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सतीश, आपण पाहतोय नांदेडपर्यंत खरं तर आता नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे येऊन पोहोचलेले आहेत। काय नेमकी चौकशी करण्यात आलेली आहे, काय अपडेट्स आहेत? नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयचं पथक नांदेडमध्ये काल दुसऱ्यांदा आलं होतं। यापूर्वी कदम कुटुंबियाची चौकशी सीबीआयच्या पथकाने केली होती। त्यानंतर पुन्हा एकदा सीबीआयच्या पथकाने नांदेडमध्ये काल धडक दिली। सीबीआयचं पथक सकाळच्या सुमारास इथं नांदेडमध्ये दाखल झाला होता आणि त्यानंतर या पथकाने भाग्यनगर हद्दीतील आणि शिवाजीनगर हद्दीतील 2 घरी जाऊन चौकशी केलेली आहे। या दोन्ही घरी विद्यार्थिनींची चौकशी करण्यात आलेली आहे। या विद्यार्थिनींनी अर्थातच त्यांच्या पालकांनी या 2 विद्यार्थिनींसाठी नीटचा पेपर विकत घेण्याची माहिती चौकशीमध्ये तपासामध्ये पुढे आली होती आणि त्यानंतर सीबीआयचं पथक हे नांदेडमध्ये धडकलं होतं। या 2 नवीन विद्यार्थिनींसोबतच जी पूर्वी चौकशी करण्यात आली होती त्या एका विद्यार्थिनीचीही पुन्हा एकदा चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे। या विद्यार्थिनींनी आपल्या नीटचा पेपर विकत घेतल्याचा संशय होता आणि त्यामुळे ही चौकशी करण्यात आली। सीबीआयच्या पथकामध्ये जवळपास 6 ते 7 अधिकारी होती, त्यांचे 2 वाहनं होती। या 2 वाहनांमधून हे सीबीआयचं पथक या 3 घरी पोहोचलं होतं आणि त्यांनी जवळपास 7 ते 8 तास चौकशी केलेली आहे आणि त्यानंतर सीबीआयचं पथक पुन्हा लातूरला रवाना झालेलं आहे। मात्र सीबीआयच्या पथकाने पुन्हा एकदा नांदेडमध्ये दुसऱ्यांदा हजेरी लावत चौकशी केल्यामुळे पालक वर्गांमध्ये भीतीचं वातावरण आहे। ज्या पालकांनी आपल्या पाल्यांसाठी अशा प्रकारे नीटचा पेपर विकत घेतलेला आहे आणि त्यासोबतच इतर कोचिंग क्लासेसही ज्यांचा जर पेपर फुटी प्रकरणात संबंध असेल तर त्यांचे सुद्धा धाबे दणाणलेले आहेत। तर जे संशयित पालक आणि विद्यार्थी आहेत त्यांच्या चौकशीमधनं काय समोर येतं आणि नांदेडमधलं हे मोठं नेक्सस काम करत होतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सतीश या सविस्तर माहितीसाठी।